नागपूरमध्ये शासकीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला। 1000 कोंबड्यांचा यामुळे मृत्यू झालाय। प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्यात। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, आता काय नेमकी खबरदारी घेतली जाते? नक्कीच मी सध्या आहे सरकारी अंडी उबवणी केंद्रामध्ये आणि या ठिकाणी ज्या बर्ड्स ला लागण झाली होती बर्ड फ्लूची त्यांना पुरवण्यात आलेला आहे, नष्ट करण्यात आलेला आहे। त्यासोबतच बर्ड फ्लू इतर पक्ष्यांपर्यंत पसरू नये याची खबरदारी घेतली जात आहे आणि त्याबाबतचे प्रिकॉशन्स जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। भोपाळ येथील प्रयोगशाळेनं शिक्कामोर्तब केलेलं आहे की नागपुरातील शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 800 ते 1000 पक्ष्यांचा जो मृत्यू झालेला आहे तो बर्ड फ्लूमुळे झालेला आहे आणि त्यामुळेच प्रतिबंधात्मक उपाय जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे, जेणेकरून इथनं त्याचा प्रसार जो आहे तो होऊ नये। कारण की याचा बर्ड फ्लूचा प्रसार झाल्यास इतर शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळेच या अंडी उबवणी केंद्रात जो शिरकाव झालेला आहे तो बाहेर होऊ नये आणि त्याचा प्रसार होऊ नये म्हणून याची काळजी घेतली जात आहे। नक्कीच महत्त्वाची घडामोड आहे। अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।